श्री स्वामी समर्थ मंडळी, म्हटलं चला उद्या गुरुपौर्णिमा, नैवेद्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. तर मी आज इथं काय केलं आहे, अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि ते छान असं तांबूस रंगावर इथं भाजून घेतलेलं आहे. आता इथं खोबरं छान भाजून झालं आहे, आपण काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी काय केलं, 1.5 वाटी रवा घेतला आहे. रवा पण छान काय करायचा, भाजून घ्यायचा आहे. एकदम हे असं तांबूस रंगावरच भाजून घ्यायचं आहे. अगदी खरपूस खमंग असा त्याचा सुगंध घरात दरवळेल अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा आहे. कारण रवा जर भाजला नाही तर तो कचकच लागतो, शिवाय पिठाळंही लागतात आपले लाडू. आता त्याच्यामध्ये मी हे घरी बनवलेलं साजूक तूप घातलं आहे. तुपामधचं प्रमाणही जास्त घ्यायचं आणि तूप घालून रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असा रंग आला आहे आपल्या रव्याला. आता अशा पद्धतीने हा रवा इथं भाजून घेतलेला आहे, आपण काढून घेऊयात. आपण जो खोबऱ्याचा खीस भाजून घेतलं होतं की नाही, त्याच्यामध्येच हा रवा मी काढून घेतलेला आहे. आता पुन्हा आपण त्या कढईमध्ये दोन्ही मिक्स केलेलं एकत्र करूया कढईमध्ये, कारण मूळ आपल्याला असं भांडं हवं आहे. आता त्याच्यामध्ये मी काय केलं, आपण 1.5 वाटी रवा घेतला होता की नाही, 1.5 वाटी रव्यासाठी 1.5 वाटीच इथं मी पिठी साखर घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. अगदी गोडाचं प्रमाणही एकदम व्यवस्थित आहे हे, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्तही करू शकता. आता यामध्ये मी विलायची घातलेली आहे. विलायची पावडर आहे, कुटलेली विलायची आहे, ती घालून घेतली. आपण विलायची छान मिक्स करून घेऊयात. नंतर त्यामध्ये काय करायचं, थोडंसं दूध घालायचं. अगदी अर्धी वाटी दूध घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता जरी हे तुम्हाला पातळ झालेलं दिसत असलं ना, तरी काही हरकत नाही. हे काय करायचं, 1-1.5 तास छान असं झाकून ठेवायचं, की जेणेकरून हा रवा आहे की नाही तो असं छानसा फुलेल आणि हे पूर्ण दूध आहे ना त्यामध्ये ते शोषलं जातं रव्यामध्ये. तर आता अशा पद्धतीने काय करायचं, हे थोडा वेळ असं झाकूनच ठेवायचं, की जेणेकरून रवा छान त्या दुधामध्ये मुरल अशा पद्धतीने. आता इथं चांगला 1.5 तास झालेला आहे. मी पाहू शकता तुम्ही. तर रवा जर पातळ होतं की नाही, ते आता मिश्रण सगळं असं घट्ट झालेलं आहे. अगदी आपल्याला हवं तितके लाडू वळण्यासाठी हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आपण आता ह्याचे लाडू वळून घेऊयात. इथं पाहू शकता तुम्ही आता किती छान असे लाडू वळता यायला लागलेत. मी जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये 9 लाडू सहज एकदम मस्त मीडियम साईजचे असे झालेले आहेत. तर ह्या गुरुपौर्णिमेला तुम्हीही हे लाडू करून पहा. बाय.